नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। आरोग्यमंत्र्यांची वैद्यकीय व्यावसायिकांशी चर्चा। उत्तम आरोग्य सुविधा हा प्रत्येकाचा अधिकार। अंगीकृत रुग्णालयांची बिले नियमित अदा करणार आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर। आरोग्याच्या उत्तम सुविधा मिळणे हा प्रत्येकाचा अधिकार असून त्या दृष्टीने आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यात येत आहे। जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून विनामूल्य उपचार सुविधा उपलब्ध असून अंगीकृत रुग्णालयांची देयके नियमित अदा केली जातील। उत्तम आरोग्य सुविधांसाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे दिली। अकोला येथील हॉटेल RS येथे वैद्यकीय व्यावसायिक संवाद कार्यक्रमात ते बोलत होते। माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, विप्लव बाजोरिया, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर आरती कुलवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बळीराम गाढवे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर संतोष सोमानी, डॉक्टर रणजित देशमुख, अभय जैन, पराग टापरे, डॉक्टर अग्रवाल आदी उपस्थित होते। आरोग्य मंत्री श्री आंबेडकर म्हणाले की महात्मा ज्योतिबा फुले योजनेत रुग्णालयाची देयके दर महिन्याला अदा होतील असा प्रयत्न आहे। नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक डॉक्टरांनी कार्य करावे असे आवाहन त्यांनी केले। यावेळी अकोला जिल्ह्यातील खासगी रुग्णालयाचे डॉक्टर उपस्थित होते। डॉक्टरांच्या बद्दल आपण सांगितलं आणि BAMS च्या डॉक्टरांच्या बॉम्बे नर्सिंग ऍक्टच्या बद्दल सुद्धा काल करायला पाहिजे आणि हे बरोबरही आहे। त्यांनी मला केरळला आणि परत बेंगलोरमध्ये, कर्नाटकमध्ये आणि केरळमध्ये असणाऱ्या कायद्याची पण त्यांनी कॉपी दिली आणि मला वाटते की त्या पद्धतीने आपण सुद्धा तसं काम केलं तर BAMS असणाऱ्या डॉक्टर आहे की आमच्या सगळ्या ज्या आता डेप्युटी डायरेक्टर नवीन आले, CS मॅडम नवीन आले, आमचे शहरातले आमचे डॉक्टर्स जे आहेत त्या सगळ्या लोकांची जबाबदारी अशी आहे की या सगळ्या परमिशन्स देत असताना कुठलीही तक्रार एकाही व्यक्तीची येता कामा नये। उशीर लागला, जाणीवपूर्वक उशीर केला, त्रास झाला, आर्थिक त्रास झाला, सिंगल जरी तुम्हाला छोटी गोष्ट असेल तर सरळ आमच्याकडे तुम्ही फक्त एक SMS करा। उद्देश इतकाच आहे की आम्ही सगळ्या मंडळींनी लोकांना योग्य त्या सेवा दिल्या पाहिजे आणि तुम्हीही तशा पद्धतीने लोकांना योग्य सेवा दिल्या पाहिजे। या सगळ्या गोष्टी होत असताना सरकार म्हणून आमच्यातल्या यंत्रणेतल्या माणसांनी कुठं चूक केली तर ती आपण आता काम करत असताना मगाशी डॉक्टर सापनी सांगितलं, पाठीमागच्या बोलले सांगितलं, महात्मा फुले आरोग्य योजना की ज्या योजनेच्या बिलाबद्दल सुद्धा आपल्या काही वर्किंग केलं। सप्टेंबर पासून असं अपेक्षित आहे, म्हणजे ऑक्टोबर पासून असं म्हणजे की ऑक्टोबर पासून महिन्याच्या महिन्याला महात्मा फुले आरोग्य योजनेची बिलं होतील अशा पद्धतीची व्यवस्था मी केली आहे की ज्याच्या माध्यमातून लोकांना काही अडचण येणार नाही। फक्त माझी विनंती इतकीच आहे की आपल्या सगळ्यांच्याकडून सुद्धा सिंगल तक्रार होऊ नये, कारण हे जे आम्ही काम करत असतो ते जनतेच्यासाठी काम करत असतो, त्यामुळे पैसे अतिरिक्त घेतले लोकांना। आमचे DC 34 प्रायव्हेट आता त्या सगळ्यांबरोबरचा समन्वय, त्या सगळ्यांच्याकडून योग्य पद्धतीने काम करून घेणं आणि त्यांना मदत करणे या सगळ्या गोष्टी आपल्याकडून व्हायला पाहिजे। पण त्याचबरोबर एकही हॉस्पिटलच्या बद्दल अशी तक्रार येऊन चालणार नाही की त्यांनी जे काही आमचे एकूण चार्जेस आहेत त्याच्यापेक्षा जास्त पैसे घेतले, बरोबर आहे? याबद्दल अगदी योग्य पद्धतीने काम करणे ही तुमची जबाबदारी आहे। एक दुसरा पण मुद्दा त्याच्या अनुषंगाने मी आपल्याला सांगेन की या सगळ्या हॉस्पिटल्ससाठी पॅकेज वाढवण्याचा एक बरेच दिवस सगळ्या डॉक्टरांचा मुद्दा होता आणि पॅकेज वाढवण्यासंदर्भात सुद्धा कमिशनर रंगनायक असताना त्यांच्याकडे एक बैठक 2-3 बैठका पार पडल्या आणि त्याचा तो प्रस्ताव फायनान्सला आहे। फायनान्सची मान्यता झाली की CM ऑफिसला जाईल आणि पॅकेजमध्ये सुद्धा सुधारणा, नवीन काही आजार की ज्याचा मगाशी सुद्धा आपल्या जावई बापू मला ते सांगत होते, अशा काही सगळ्या विषयांची सुद्धा सुधारणा आपण केलेली आहे की ज्याचा उपयोग आपल्या सगळ्यांना निश्चितपणे होईल। त्याच्यासाठी आपला प्रयत्न चालला की ज्याचा उपयोग आपल्या सगळ्यांना होईल। 2 मुद्दे आणखी महत्वाचे की जे कॉमननेस बद्दल काही मंडळींची तक्रारी आहे। तक्रारीचा संदर्भ असा की मुंबई पुण्यातल्या सगळ्या हॉस्पिटलला जे काही सुविधा पाहिजे त्याच गाव खेड्यातल्या हॉस्पिटलला पाहिजेत आणि असतील असं अपेक्षित नाही। आता थोडीशी सुधारणा त्याला करावी लागेल। क्लास 1, क्लास 2, क्लास 3 असं काहीतरी त्याला ABC असं फॉर्मेशन करून किमान ANM GNM मधला सुद्धा जर आपण मगाशी सांगितलं थोडीशी सुधारणा करता आली तर आपण त्याच्याबद्दल सुद्धा विचार करू। त्याच्या पाठीमागे फक्त उद्देश इतकाच आहे की आपल्याकडे जो स्टाफ असेल तो सुद्धा ट्रेंड असला पाहिजे। बऱ्याच वेळा असं होतं की आपण सगळेजण तिथं असंच चालवत जातो तर ते अपेक्षित नाही। शेवटी डॉक्टर हा आरोग्याशी प्रत्येक माणसाच्या निगडीत असणारा विषय आहे। डॉक्टर आणि हॉस्पिटल हे खूप महत्वाच्या पद्धतीने आपल्या सगळ्यांच्या मध्ये उपयोगाला आलं पाहिजे, तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा थोडीशी प्रकारे MPCBचा प्रकार आहे। त्यामुळे याच्या MPCB बद्दल आम्ही त्याच्यात रिलॅक्सेशन करण्याबद्दल आणि त्यांच्याकडे स्पष्टतेनं मला असं वाटतं त्यांच्याकडेच कशाला काम द्यायला पाहिजे, आम्ही सुद्धा ते रूल रेग्युलेशन जे काय अप्लाय करायला पाहिजे त्याप्रमाणे आम्ही सुद्धा करणं अपेक्षित आहे। कारण सगळ्या महाराष्ट्रात मी जिथे जिथे फिरतोय
तिथे NPCBच्या रूल्सच्या रेग्युलेशन पाहिजे. पण IMAचे प्रतिनिधी मधल्या टप्प्यात सुद्धा मुंबईमध्ये आमच्याबरोबर एक बैठक झाली आणि त्याच्यामध्ये त्यांचंही म्हणणं आणि मग त्याच्यानंतर आम्ही कन्सिडर असं करू शकतो की 3च्या ऐवजी किमान 5 वर्ष आणि रेग्युलर मॉनिटरिंग हा जो काय मुद्दा आहे तो मात्र रेग्युलर मॉनिटरिंग व्हायला पाहिजे. विशेषतः सगळ्या शासनाच्या SOP जे आहे म्हणजे जे आमच्या NCDच्या ॲक्टिव्हिटी आहेत की ज्याच्याबद्दलची आम्ही सगळ्या आमच्या इन हाऊस आमच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आम्ही सगळ्याच्या ॲक्टिव्हिटी करतोय किंवा पेशंटची सगळी नोंद घेतोय ती सुद्धा तुमच्या क्लासला अपेक्षित आहे. त्या पद्धतीनं शासनाच्या रूल्सप्रमाणे आपल्या सगळ्या शासनाशी संबंधित जे विषय असतील ते सुद्धा तुम्हाला पहिल्या टप्प्यात तुमच्या सगळ्यांच्यासाठी कारण आपल्याला परमिशन्स दिले आणि त्याच्यासाठी सुद्धा तुमचंही आंदोलन झालं आणि पलीकडे आयुर्वेदिक बरोबर ॲलोपॅथीच्या लोकांचं सुद्धा आंदोलन झालं. त्यानंतर मला असं वाटतं की तो मुद्दा राज्य स्तरावरच्या मुख्यमंत्री स्तरावरचा विषय आहे. आपल्या स्तरावरती ते म्हणणं मांडतात त्याला शक्य असेल तेवढं मदत आपण निश्चितपणे करू. आज गडबडीत धावपळीत बैठक घेतली. नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.